नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड सिटी कोर्ट बार असोसिएशनतर्फे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा तीव्र निषेध. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा मनमाड सिटी कोर्ट बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी दोषी पोलीस व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन बार असोसिएशनच्या वतीने मनमाडचे तहसीलदार आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांना मनमाड येथील ग्राम महसूल अधिकारी गोसावी यांच्या मार्फत देण्यात आले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सदनशीर मार्गाने आंदोलनाचा अधिकार दिला असून दिल्ली पोलिसांचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आणि संविधानाच्या अधिकारांची पायमल्ली करणारे असल्याचे वकील संघाने निवेदनात म्हटले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सोनवणे, सुरेश पाटील, शशिकांत व्यवहारे, सुधाकर मोरे, कुंभारे, अग्रवाल आदी वकिलांनी यावेळी या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांवर अतिशय क्रूरपणे लाठीचार्ज केला, अमानुषपणे मारहाण केली त्यांना. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहे. वास्तविक भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला त्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हे विद्यार्थी जे आहे शांततामय पद्धतीने आणि सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या ज्या आहे त्या शासनाकडे मागत असताना अशा पद्धतीने त्यांच्यावर जो काही अत्याचार केला, जो हिंसाचार केला, तो अतिशय निंदनीय आहे. मनमाड वकील संघ त्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना मनमाड वकील संघाचा पाठिंबा आहे असं या ठिकाणी मनमाड वकील संघातर्फे मी जाहीर करतोय. निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देखील निवेदन आज या ठिकाणी दिलं आहे. या निवेदनाची दखल घेऊन जे काही दोषी अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी देखील आमची मागणी आहे.